पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्ते जल्लोष करतायत। झालमुरी खात एकमेकांना लाडू पेढे भरवत या ठिकाणी जल्लोष केला जातोय। टीएमसी 113 आणि भाजप 172 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आणि तिथल्या भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत। सुवेंदू अधिकारी हे पुढचे पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत। 2 ठिकाणाहून त्यांनी निवडणूक लढवली। त्या भवानीपूरमध्ये सुद्धा ममता बॅनर्जी यांना त्यांनी पिछाडीवर टाकलेलं आहे। नंदीग्राम मधून सुद्धा ते आघाडीवर आहेत आणि पश्चिम बंगाल जिंकण्याचं भाजपचं स्वप्न पूर्ण होण्याची आता चिन्ह दिसत आहे। हेच कल कायम राहिले तर पहिल्यांदाच भाजप सत्ता स्थापन करण्याचं या ठिकाणी स्वप्न भाजपचं सत्यात उतरताना दिसतं। भाजप 172 जागांसह आघाडीवर आहे पश्चिम बंगालमध्ये, तर 113 जागांवर आघाडीवर आहे तृणमूल। ही दोघांच्या आकडेवारीतली तफावत अंतर खूप मोठं आहे। तर 112 जागांसह तृणमूलची आघाडी आणि 173 जागांसह भाजपचे पश्चिम बंगालमध्ये कलांमध्ये बहुमताच्या दिशेनं मोठी वाटचाल। तर भाजपच्या कार्यकर्त्यांचं हे सेलिब्रेशन आपण पश्चिम बंगालमधलं पाहतोय। पहिल्यांदाच भाजप सत्ता स्थापन करणारे याचा आनंद सेलिब्रेशन या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते करताना आपण पाहतोय। तर ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगालमध्ये असलेली पकड पाहता भाजपनं जी मुसंडी पश्चिम बंगालमध्ये मारलेले पूर्ण रणनीतीनं भाजपनं पश्चिम बंगाल काबीज केलेला आहे। SIR मधला